नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं स्वागत आहे मी एकाच व्लॉगमध्ये. काल मी माझ्या मम्मीच्या गावी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर तुमच्यासोबत एक सुंदर असा व्ह्यू मी शेअर केला होता. तो व्ह्यू पाहताना मला माझे लहानपण आठवत होते. आता आपण असंच म्हणू शकतो की गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. जर तो माझा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज जाऊन तुम्ही तो ब्लॉग माझा पाहू शकताय. आणि आजच्या आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत रताळ्याची खीर कशी बनवायची. रताळ्याची खीर ही लहान मुलांसाठी, तुम्हाला तर माहितीच आहे, रताळ्याची खीर ही लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असते. तसेच ती लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते. चला तर मग आपण पाहूयात त्याच्यासाठी लागणारे साहित्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे एक रताळं, कारण मला 2च माणसाची खीर बनवायची आहे. त्याच्यासाठी दूध, साखर ही तुम्हाला जसं गोड आवडतं तसं तुम्ही घेऊ शकताय, बेदाणा, ड्रायफ्रुट्स आणि हे घरचं गावरान तूप. आपल्याला खीर बनवण्यासाठी रताळे किसून घ्यायचं आहे. चला तर मग ते आधी किसून घेऊया. रताळे ही ज्यावेळेस आपल्याला खीर बनवायची आहे त्यावेळेसच त्याच्या साली काढून घ्यायच्या, नाहीतर ते काळे पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मी आधी साली काढून घेते ह्याच्या. रताळ्याची साल काढून झालेली आहे, त्याला आपण किसून घेऊया. रताळे आपले किसून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता रताळ्याचा किस. तर हा काळा पडण्याच्या आधी आपण गॅस चालू करूया. गॅसवर कढई ठेवूया, तूप घालून घेऊया. तूप हे पूर्ण कढईला लावून घ्यायचं आहे. तीच त्याच्यामध्ये टाकून घेऊया. चीज टाकून झाल्यानंतर चीज हा आपण फार कोरडा होईपर्यंत किंवा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे. परत 1 चमचा तूप ऍड करूया. तूप हे लागेल तसं तुम्ही घातलं तरी चालतं. तुम्ही पाहू शकता रताळ्याच्या किसाचा पूर्ण कलर बदललेला आहे. ह्याला आपण 1 मिनिट परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये दूध ऍड करणार आहोत. दूध हे बॉईल केलेलं असावं. दुधामध्ये हा किस मिक्स करून घ्यायचा आहे. दुधामध्ये किस मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर ऍड करणार आहोत. साखर मी आधी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही घालू शकता. जर गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त वापरा, किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी टाकली तरी चालेल. आता ह्या मिश्रणाला आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, कारण रताळ्याचा किस हा मऊ झाला पाहिजे. आपली खीर शिजत आहे तोपर्यंत आपण एका साईडला थोडंसं तूप घालून घेऊया. आपल्याला तुपामध्ये ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत. आपले ड्रायफ्रुट्स तळून घेऊयात. फ्रूट्स तळून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण
थोडंसं मनुका ॲड करणार आहोत. खीर आपली 5 मिनिटांमध्ये तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्या खिरीमध्ये आपण ड्रायफ्रूटची फोडणी घालून घेऊया. ही फोडणी ह्या खिरीमध्ये मिक्स करून घेऊया. खिरीला एका बाउलमध्ये काढून घेऊया. खीर आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय खीर ही आपली एकदम पातळ किंवा घट्ट झालेली नाहीये. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी, आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज अशाच नवीन नवीन ब्लॉग किंवा रेसिपी तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.